नमस्कार इष्टानो. सगळ्या वर्तमानपत्राचे, न्यूजपेपराचेर, मिडियाचेर, मोबाईल म्हणा किंवा आमचे प्रिंट मिडिया सगळेकडे 17(2) हो जो कलम आसलेलो TCP एक्टाचो, तेजे अगेन्स्ट आमी खूबशे अवेरनेस व्हिडिओज केल्लेले. तेजो काल हायकोर्टान निर्णय जालो आणि तो रीड डावन केल्लेलो आहा. रीड डावन केल्लेलो आहा म्हटल्यार कितें, तेजी पाकां कापली, ताका आतां चड उडोवंक मेळचलें ना अशे परिस्थितीचेर हाडून थेयला. तेज्या उपरांत काल सांजचे सगळ्यांची प्रतिक्रिया पळयली आमी मुख्य म्हटल्यार TCP मिनिस्टराची प्रतिक्रिया पळोवपाक वाट पळयताले, जी तेणी काल सांजची दिली. बरें एक अर्दे वर सुमार तेजो तो प्रेस कॉन्फरन्स आसलेलो. खूब बडबड केली. लोक कितें कितें बरी बरी उतरां वापरलीशी तेणी. लोक म्हणपाक लागलो बेश्टेच बोवाळ घालतात आनी कितें कितें तांकां डेव्हलपमेंट नाका. ते डेव्हलपमेंट कोणाचो आनी कसो करता तो आमी वेरियस व्हिडिओन हेज्या पयलीं सांगलेले आसा, सो तितून आनी परत वचना. तेणी फक्त सांगला ते 2 गोश्टींचेर हांव मातसो भर घालपाक सोदतां. मुख्य म्हटल्यार 3550 काय मॅनग्रुव्ज कितें तरी तो सांगतालो पळय, आपूण नोटिफाय करपाचो आहा. हे जर तिडकीन करता जाल्यार बऱ्याची गोश्ट. आमी हेजें ट्रॅकिंग करतले म्हणून ताका सांगूंक सोदता आमी, कित्याक हेज्या पयलीं तुवें अशें खूब कितें सांगलां जें तूं उतराक केन्नाच रावोंक ना. म्हणून तर आमी फटींग म्हणटात तुका, कित्याक तर तूं प्रेस कॉन्फरन्सान मागीर ते ट्विटाचेर खूब कितें सांगता आनी तें उतर मागीर तुका याद उरना, काय तुका ती पाळपाची इच्छा आसना. सो अशें तुवें जें आतां सांगलां पळय, आपूण मॅनग्रुव्ज 3550 सर्वे नंबर्स नोटिफाय करतलो म्हणून तेजे आतां आमी फॉलोअप चालू करतले. एक गोश्ट. दुसरी गोश्ट, तो म्हणटा 17(2) कोर्टान म्हणटा अनकॉन्स्टिट्युशनल अशें म्हणूंक ना म्हणटा. कोर्टान खंयसरूच वायट म्हणूंक ना 17(2)क. आमी मानता, आमकांय जाय आसलेले 17(2) इन टोटॅलिटी स्ट्रक डावन जाल्लेले. पूण तूंच जेन्ना सांगता 17(2) कोर्टान वायट म्हणूंक ना, स्ट्रक डावन करूंक ना, जाल्यार तूं आनी सुप्रीम कोर्टान वचपाच्यो गजाली कित्याक सांगता? जर तूं म्हणटा की तुजो कायदो सारको आहा, कोर्टानूय मानलो आनी कोर्टान तसो निर्णय दिलो, जाल्यार सुप्रीम कोर्टान वचपाची कसली गरज? तेजेच तूं आर्ग्युमेंट दितना सांगता कोर्टान आमकां 6 वीक दिला चॅलेंज करपाक ऑर्डर, म्हणून कोर्टूय मानता म्हणटा तूं. हे तुजें आर्ग्युमेंट आतां. सो तो जो पॅरेग्राफ आसा पळय ज्या ऑर्डरीचो, की तूं जें म्हणटा की कोर्टान 6 वीक दिला, तो पर्टिक्युलर पॅरेग्राफ हांव रीड करून दाखयता की तो 6 वीक सरकाराक कशें मेळ्ळे आनी ह्या 6 विकान सरकारान कितें करूंक मेळना ते ह्या पॅरेग्राफान हा तो रीड करून दाखयता इश्टानो. पॅरेग्राफ नंबर 26 तो एट दीस स्टेज मिस्टर देवित्री हो गव्हर्मेंटाचो एडवोकेट, तेंच्यांनी गव्हर्मेंटाचे आमचे AG आनी आमचे गोंयचे एडवोकेट जाते घेवंक नासलेले, तेंच्यांनी भायल्यान एडवोकेट्स हाडलेले. तेंचो खर्च कितलो जालो पळय तेय तुमकां सांगता. सो हो पयली पॅरेग्राफ कंप्लीट करया. 26 पॅरेग्राफ नंबर एट दीस स्टेज मिस्टर देवित्री लर्नड सिनियर एडवोकेट फॉर द स्टेट रिक्वेस्ट फॉर स्टे ऑफ दीस ऑर्डर. म्हटल्यार सरकारच्या गव्हर्मेंटाच्या एडवोकेटान कोर्टा कडेन रिक्वेस्ट केली की ही मातशी ऑर्डर स्टे करा म्हणून. तेज्या फुडें कन्सिडरिंग द नेचर ऑफ द चॅलेंज वी स्टे द ऑपरेशन ऑफ दीस ऑर्डर फॉर द पिरियड ऑफ 6 वीक्स. तेणी रिक्वेस्ट केली म्हणून कोर्टान 6 विकांचो तांकां टायम दिलो. पूण तेकाय कंडिशन आहा जे TCP मिनिस्टरान सांगूंक ना. However, we make it clear that there shall be no consideration of the applications for approvals made under section 17(2) of the TCP Act. म्हटले कितें? 6 वीक दिला, पूण तुमकां ह्या प्रोविजना अंडर खंयचेच एप्लिकेशन प्रोसेस किंवा एप्रूव करूंक मेळचें ना. सो बाय एंड लार्ज आमी जे मागताले 17(2) कायदो यूज करप ना किंवा स्ट्रक करप, तो कोर्टान सांगला तुमकां 6 वीक दिला खरें, पूण तुमकां खंयचेच एप्लिकेशन प्रोसेस करूंक मेळचें ना ह्या 6 विकान आनी तेजे उपरांतूय. सो हे एक क्लॅरिफिकेशन दिता जे TCP मिनिस्टरान काल सांगले पळय तेजे वयल्यान. आतां तो इतलो बोवाळ घालचेच पडटले, ताका इमिजिएटली मिडियान येवन सांगचेच पडटले, कित्याक तर तेजे जे इन्व्हेस्टर्स आहा जेंचे कडल्यान पयशे उखल्ला ते आतां फाटल्यान लागपाचे आहा. सो तांकां थंड करपाक लागून आपूण सुप्रीम कोर्टान वयतलो, आपूण हेका काडटलो, आपूण तेका काडटलो. पूण हे जेन्ना तो सांगता पळय आनी अशेंच करून पयशे उखल्लेले आहा 17(2) च्या अंडर बीन, तेजे कारणूय सांगता इश्टानो.
हेंच्यांनी गोंयचे एडवोकेट्स, आमचे गोंयचे एजी आसा, बाकीचे एडवोकेट्स आहा तांकां घेवंक नासलेले. हेंच्यांनी भायल्यांतल्यान एडवोकेट्स हायर करून घेतले, तेय बीन स्पेसिफीक डिमांड टीसीपी मिनिस्टरान घातलेलो. हे तेका आपले किंवा आपले फॅमिलीतले पयशे दिसता की अशेंच उडयत वयता तो. ह्या केसीक 3 म्हयन्या पयलीं जेन्ना असेंब्ली जाली पळय तेन्ना एलेक्यू घातलेलो. त्या एलेक्यूवाची इन्फॉर्मेशन दिता इश्टानो तुमकां. हे पळय तुमकां एक सायडीक दिसतली ती. ही जी डिसायड जाली काल ती PIL रीट पेटिशन 16/2023. हितून इतले सगळे एडवोकेट्स गव्हर्मेंटान आपली एडवोकेट्स हाडून भायल्यांतल्यान हायर केल्ले आनी तांकां कितले पयशे गेले सरकारी तिजोरींतल्यान तेजो हो हिशोब हो. वेरिटास लीगल 1,52,99,496 1,52,99,496 रुपीज 1.5 कोटी सुमार एका एजन्सीक गेली. एकाच केसीक लागून. ही एकूच केस. आनीक काडलेले तेंच्यांनी. सिनियर कौन्सिल श्री बिरेंद्र सराफ हेका 22 लाख पे केले. एडवोकेट श्री वैभव चरलवल 72,500. सिनियर कौन्सिल श्री फ्रेडेन डिवित्री 70,50,000. सिनियर कौन्सिल श्री शरण जगतियानी 50,60,000. क्युम्युलेटिव्हली 3 कोटीपेक्षा वयर. आणि ह्या इन्फॉर्मेशन मेळ्ळा पळय तेज्या उपरांतूय ती केस चल्ला. इतलो खर्च सरकारच्या तिजोरींतल्यान म्हटल्यार आमचे तुमचे पयशे घेवन हो टीसीपी मिनिस्टर तेजे इन्व्हेस्टरांक फायदो जावपाक जाय म्हणून मेदा वयले केळे दिता आनी सागवात जोडटा म्हणटा पळय ती ही 3 कोटी हिशोबाक मेळटा. तेजे उपरांत केस चल्ला. इतलो खर्च सरकारी तिजोरींतल्यान पयशे हेणी उडयला, अशे अक्षरशः उडयले असले कायदे हाडून. कित्याक तेका स्वताक बेनिफीट जावपाक जाय आसलेलो म्हणून. आतां तेजो जो होतो कारापूर प्रोजेक्ट येता पळय अभिनंदन लोधाचो तो आतां कोर्टान चॅलेंज जाल्लो आसा. तितूनय हो स्वता बेनिफीट आसलेलो, स्वता फायदो घेतालो 17 अंडर. ती आतां कोर्टान आसा केस. क्लियर केस ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आनी आपूण थंय टीसीपी मिनिस्टर म्हणून बसता, आपले धंदे चलयता, गोंयचे एडवोकेट्स नाका, भायल्यान एडवोकेट हाडटा तांकां 3-3.5 कोटी सरकार पे करपाक जाय, हेजे धंदे चलोंक जाय म्हणून. हो सद्याक गोंयान सरकार चल्ला. ह्या इंडिव्हिज्युअलांचे धंदे चलोंक जाय म्हणून सरकारी तिजोरेंतल्यान 3-3.5 कोटी उडोवप चालू एकाच केसीक. तिजी स्वताची जी केस आसा पळय लोधाची, कॉन्करर ऑफ रुलर्स ऑफ दिल्ली नाव कॉन्कर्स गोवा, याद आसतलें तुमकां. ती केस आतां कोर्टान पावला. तेकाय हेणी गव्हर्मेंट एडवोकेट्स घेवंक ना, आपल्याक जाय ते चूज करून एडवोकेट्स घेतला. पयशे कोण फारीक करतलो? सरकार. प्रताप सिंग राणा थंय बसला असो दिसता, म्हटल्यार तेज्या बोल्सांतले पयशे काडटा आनी उडयता. आनी हे गोंय सरकाराक मान्य आसा. कित्याक हे आमी खोपोवन घेवचेले ना. इश्टानो, हे जे चल्ला पळय, एक तर असले कायदे हाडटा गोंय विकपाचे, स्वता बेनिफीट घेता त्या कायद्यान, आपले रियल इस्टेटाचे इश्ट आहा पळय तांकां बेनिफीट दिता आनी कोर्टान गेले काय तुमच्या आमच्या पयशांनी केसी झगडटा. हो हे कशेंच एक्सेप्टेबल करून घेवपाचे ना. इश्टानो, परत रस्त्यार देंवपाचो वेळ येयल्लो आसा. नाल्यार हे आमकां तुमकां न्हू टॅक्स ल्हान पादिशेर करतले आनी हेंचो धंदो चलोंक जाय म्हणून सरकारी तिजोरींतल्यान पयशे अशे उडयत रावतले. हे मान्य करून घेवप ना. इश्टानो, नेक्स्ट विकानूच कितें तें करया. एक प्रोटेस्ट जावकूच जाय. सीएमाक वचोन मेळया, बंगल्यार या तेज्या प्रोटेस्ट घेवन. डेट टायम थरतो तुमकां कन्वे करता, पूण हे करप गरजेचें. कित्याक हे पयशे तुमचे आनी आमचे. हेंकां फॉल्गां मारपाक आनी हेंकां आपले धंदे चलोवपाक न्हू. विचार करा इश्टानो, सिरियस गोश्ट आहा. विचार करा. देव बरें करूं.